नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने महाराष्ट्रीयन स्टाईल दाल भट्टी। त्यासाठी आपण काय काय सामग्री लागते ते आपण आता बघणार आहोत। त्यासाठी आपण इथे घेतलेली अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि उडदाची डाळ। तुम्ही या ठिकाणी हरभऱ्याची डाळ पण ॲड करू शकता। आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, जी आपल्याकडे आहे अवेलेबल आपण त्याच्यातच बनवणार आहोत। तर आपण हे सगळ्या डाळी मिक्स करणार आहोत। या ठिकाणी आपण सर्व डाळी मिक्स करून घेतल्या होत्या आणि त्यांना आपण चांगल्या प्रकारे 3 ते 4 गॅसवरती ठेवणार आहोत। या ठिकाणी इथे आपण मीठ ॲड केलेलं आहे अर्धा चमचा। आता आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद। थोडंसं आपण या ठिकाणी वापरणार आहोत तेल। तर आता आपण गॅस चालू केलेला आहे। गॅसवरती आपण आता कुकर ठेवलेला आहे। तर आता जोपर्यंत आपली डाळ शिजेल तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। या ठिकाणी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। रवा काय आपला जाड आहे। मित्रांनो, आपण इथे या ठिकाणी 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याला आपण मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलेला आहे। रवा जाडा असतो ना, म्हणून त्याला आपण असं बारीक करून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत। 1 वाटी रवा, 2 वाटी गव्हाचं पीठ। तर आपण या ठिकाणी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, त्याला असं एकदम बारीक हातावरती चोळून आपण यामध्ये ॲड करणार आहोत। जिरे, जरासं मीठ, 2 चमचे गरम तेलाचं ओहम टाकलेलं आहे। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तेलाचं ओहम टाकल्याने असं खमंग वास सुटलेला आहे। आता आपण या ठिकाणी याच्यात पाणी ॲड करणार आहोत। जसं आपण गव्हाचं पीठ मळतो चपात्या बनवायला, सेम त्या टाईपमध्ये पीठ मळून घ्यायचं आपल्याला।
अशा प्रकारे एकदम एकजीव करून घ्यायचं पिठाला, एकदम सॉफ्ट. पीठ आपलं मळून झालेलं आहे. एक 10 मिनटं याला आपण असंच रेस्ट करण्यासाठी सोडून देणार आहोत. हे बघा मित्रांनो, आता आपण आपली जी डाळ आहे ती चांगल्या प्रकारे शिजलेली आहे, एकदम शिजून एकदम गाळ झालेली आहे. तर आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत. थंड पाण्याचा आपल्याला इथे थोडा पण यूज नाही करायचा आहे. गरम पाणी टाकल्यामुळे काय आहे, पटकन शिजून जात नाही. हां बाळू, पाणी जे आहे आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे. जास्त पातळही झाली नाही पाहिजे आपली वरण, आणि जास्त घट्टही झालं नाही पाहिजे. कमी पडल्यास आपण नंतर परत आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो. तर आपण आता वरणाला आता फोडणी देणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक मीडियम साईजचा टमाटर, त्याला एकदम पासून बारीक कट करून घेतलेला आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, एक मोठा मीडियम साईजचा कांदा, भरपूर अशी हिरवी कोथिंबीर, आणि हे लसूण 7-8 पाकळ्या आपण चांगल्या वाटून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडली आहे. चुटकीभर जिरे, चिमूटभर हिंग, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आपण त्या तेलामध्ये. यामध्ये आपण आता कांदा ॲड केलेला आहे. या ठिकाणी आपण आता लसूण जो आपण बारीक ठेचला होता तो ॲड केलेला आहे. अर्धा चमचा हळद, आता आपण या ठिकाणी 1 चमचा लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आपण यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे आपण 1 चम्मच लाल मिरची ॲड केलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की डाळ जास्त घट्ट आहे, तुम्ही या ठिकाणी पाणी ॲड करू शकता. तर आपण या ठिकाणी पाणी ॲड करणार आहोत थोडं. चवीनुसार मीठ. यामध्ये आता आपण सगळ्यात शेवटी ॲड केलेलं आहे हिरवी कोथिंबीर.
मित्रांनो बघा, आपली डाळ बनवून रेडी आहे. तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया. आता बट्टी बनवण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण जे पीठ चुरून घेतलं होतं त्याचे आपण असे गोल गोल असे उंडे करून घेतलेले आहेत. 6 उंडे झालेत बघा. तर आपण आता याला एक एक उंडा घेऊन आपण लाटणार आहोत. आता आपण याची चांगल्या अशा, जसं आपण चपात्या लाटतो तसं आपण याला लाटून घेणार आहोत. यावरती आपण असं तूप लावणार आहोत. जरासं असं पीठ छिडकायचं आणि जी पहिली बनवलेली चपाती आहे आपण ती त्याच्यावरती ठेवणार आहोत. त्यावरती परत तूप टाकून पूर्ण चपातीला असं तूप लावून घ्यायचं आहे. आता थोडंसं पीठ टाकून मग या चपातीला आपल्याला असं गोल गोल राऊंडमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता आपण याला 2 भागामध्ये कट करून घेणार आहोत. त्याला परत असं गोल त्याचा असा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा. परत सावकाश, एकदम जास्त प्रेस नाही करायचे. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण हे जे उरलेले आहेत त्यांना पण सेम प्रोसेसनी पहिले चपाती लाटणार, त्याच्यावरती तूप लावून त्यावर दुसरी चपाती ॲड करून गोल फोल्ड करायचं आणि त्याला 2 भागात कट करून पुन्हा त्याला राऊंडमध्ये बनवून ठेवायचे. तर बघा, तर मित्रांनो, आता ही आपली बट्टी बनवून रेडी आहे. आता आपण याला स्टीम करणार आहोत. या ठिकाणी आपण इडली पात्र घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर इडली पात्र घेऊ शकता तुम्ही. बघा, पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे स्टीमरचं. आता आपण यामध्ये एक जाळीदार प्लेट ठेवणार आहोत. त्या जाळीला आपण हलकसं तूप किंवा तेल लावून घ्या. म्हणजे एकमेकाला चिटकणार नाहीत स्टीम होताना. आता आपण याला झाकण बंद करून ठेवूया. गॅसचा जो फ्लो आहे तो स्लो टू मीडियम ठेवायचा आहे.
आणि याला आपण आता 15 ते 20 मिनटं स्टीम करून घेणार आहोत. तर चला 15 मिनटानंतर मग आपण बघूया. तर मित्रांनो बघा, आता इथे 20 मिनटं झालेली आहेत. हाताला असं चिटकत नाही आहे. तर आपली बट्टी झालेली आहे. आपण याला काढून घेणार आहोत आणि थंड करणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता आपली ही बट्टी थोड्यापैकी चांगली अशी थंड झालेली आहे. एक साईडला आपण कढई ठेवलेली आहे. त्यात आपण तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम होत आहे. तो पण आपण बट्टी जी आहे त्याला कट करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही दोन भागमध्ये पण कट करू शकता किंवा 4 भागामध्ये पण, जसं तुम्हाला योग्य वाटेल ते. तर अशाच प्रकारे आपण सगळ्या बट्टीला कट करून घेणार आहोत. तर बघा, आपले सगळे कट करून झालेलं आहे. तर आपण याला आता तळण्यासाठी घेऊया. हे बघा, तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. तर आपल्याला गॅसचा जो फ्लो आहे तो स्लो टू मीडियम ठेवायचा आहे. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला असंच तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनटं असंच आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती चांगलं तळून घ्यायचं आहे. गॅसचा जो फ्लो आहे तो एकदम फास्ट नाही ठेवायचा. फास्ट ठेवायचा ते करपून जाणार, मध्ये सगळं कच्चं राहणार. मग लो टू मीडियम वरती एकदम छान प्रकारे होऊ द्यायचं त्याला. तर बघा मित्रांनो, 5 मिनटं झालेली आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे लाल सोनेरी करपूस रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपण याला काढून घेऊया. अशा प्रकारे आता आपण जे उरलेले जे आहेत बट्टी त्याला आपण तळून घेऊया. तर मित्रांनो बघा, आपली डाळ बट्टी बनवून रेडी आहे, तळून झालेली आहे. बघा, आपली जी खारी असते ना, आपण चायसोबत खातो, सेम तशा प्रकारे बनलेली आहे.
एकदम गरम आहे बघा. तर मित्रांनो बघा, ही आपली दाल बाटी बनवून रेडी आहे. ही आपली डाळ, आपली बाटी. हे आपण तूप घेतलेलं आहे, साजूक तूप, आणि हे सॅलड. असं यावरती तूप टाकायचे डाळीमध्ये भरपूर. त्यामध्ये ही बट्टी जी आहे अशी चांगली अशी मिक्स करायची. अशा प्रकारे आपल्याला हे असं मिक्स करायचं आहे. आपली ही आता दाल भट्टी बनवून रेडी आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवा. एकदम परफेक्ट बनलेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे बनवा आणि मला सांगा कमेंट करून की तुमची रेसिपी कशी बनली ती. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.